महाराष्ट्रामध्ये अगर आपल्याला शांती आणि लॉ अँड ऑर्डर अगर आपल्याला कायद्याने सुव्यवस्था राखायचं असेल, आज बकरी ईदच्या मुळे असंख्य हिंदू समाजाचे राहणारे जे नागरिक आहेत ते अस्वस्थ आहेत. कारण का बकरी ईदच्या वेळी त्यांच्या सोसायट्यांमध्ये बकरे कापले जाणार, त्याच्यामध्ये वास दुर्गंधी या सगळ्या गोष्टीमुळे दोन्ही समाजामध्ये वाद होणार आहेत. उद्या हिंदू आणि मुसलमानच्या नावाने दंगली पण होऊ शकतात. तर हे थांबवण्यासाठी अगर कोण सल्ले देत असतील, अगर कोणी सूचना देते, हिंदू धर्माला पण भेटतात. आपल्याला हिंदू धर्माला सांगितलं जातं की नाही की तुम्ही इको फ्रेंडली होळी करा, आता गणेश चतुर्थी आल्यावर तुम्ही अशीच मूर्ती बनवा तशीच मूर्ती बनवा सांगितली जाते की नाही. तर हिंदू समाज तेव्हा असं येऊन आक्रोश दाखवतो का, राग दाखवतो का, जोर जबरदस्ती करतो का? काल अबू आझमी म्हटले हम बकरा काटेंगे, असा हिंदू समाजाने भूमिका घेतली. कोण कितना भी इको फ्रेंडली बोलेगा तो भी हम रंग पंचमी करेंगे, फटाके जोरदार बजाएंगे अशी भूमिका घेतली. म्हणजे हिंदू धर्माची विशालता आणि महत्व ह्याच्यातून आपल्याला कळतं. आणि इस्लाम बद्दल हे जे काही गैरसमज स्वतःच पसरवत आहेत, म्हणून कोण महाराष्ट्र बर्बाद करतंय, कोण इस्लाम बद्दल चुकीची माहिती पसरवत आहे आणि कोण फडणवीस साहेबांच्या नावाची बदनामी करताय ना, ते महाराष्ट्र खुल्या डोळ्यांनी पाहत आहेत. म्हणून मी ते शेवटी अल्पसंख्याकचे समाज ह्याचे महामंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांना मी सल्ला देतो, तुम्ही विचारपूर्वक मी काय बोललो त्याच्याबद्दल विचार करा. आणि तुम्ही मुस्लिम समाजाला तुम्ही आह्वान करायला पाहिजे कि चलो नितेश राणे जी बोल रहे हैं वो अपने हित में बोल रहे हैं, अपन इको फ्रेंडली बकरी ईद मनाते हैं, वर्चुअल बकरी काटते हैं, असं बोललं तर काय चुकीचं ठरणार नाही. तुम्ही आता बोलतात की या बकरी ईद वरून जे आहे ते राज्यामध्ये दंगली होऊ शकतात, असे की तुमच्याकडे इनपुट्स आहेत आणि अहो इनपुट काय शक्यता आहे, कारण का दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतात ना. आम्ही असल्यामुळे दंगली होण्याचं काही कारण राहत नाही, पण अशा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतात ना. आता त्याच्यामुळे काही सोसायट्यांमध्ये लोक हिंदू समाज एवढं त्रासलेले आहेत की त्यांचं म्हणणं आहे की बाबा आपण बकरी इथे कापूच नाही. म्हणून अगर शांत पद्धतीने अगर आपल्याला महाराष्ट्र ठेवायचं असेल तर इको फ्रेंडली बकरी ईदचा पर्याय, जसं आम्ही इको फ्रेंडली होली हिंदू धर्म करतात, इको फ्रेंडली दिवाळी करतात, तसं इको फ्रेंडली बकरी ईद करण्यामध्ये काही चुकीचं नाही.